नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे आपण काळा घोडा फेस्टिवलला. हा आहे काळा घोड्याचा एंट्री गेट आणि हा आहे काळा घोडा ज्यावरून ही थीम ठेवली आहे. ही बघा केकची गाडी. केकची गाडी बघून खायचं मन केलं, पण ते तर प्लॅस्टिकचं होता. मग बाटली चोरायचा विचार केला, ते पण नाही चोरू शकलो. मग आलो आतमध्ये जाताना आज बघितलं तर काय, पहिलाच काचेचा कोंबडा. नंतर आलो, हा ट्रे बघितला. ट्रे बघून त्याची प्राईस बघूनच मी ट्रे गुपचूप ठेवून दिला. मग आलो पुढे. हा पण एक घोडाच होता, पण समजला नाही. हा घोडा माझ्या अंतरापासून खूप लांब होता. मध्येच गॅप होता, इनविजिबल घोडा. पुढे आलो, शिलाईवाला घोडा बघून त्याला माझा माप दिला कपडे शिवण्यासाठी. पुढे आलो, हा लोखंडी घोडा बघून तर लोक किती मजा घेत होते. त्याच्या गाडीत बसण्यासाठी किती उतावळे झाले होते. बघा कसे बसत आहेत. हे आहे मुंबईचे घोडे, नाही मुंबईची ट्रेन. नाही, घोड्याच्या थीममध्ये पूर्ण मुंबई. काय समजायचं ते समजा. हा पण एक घोडाच आहे, कारण काळ्या घोड्या फेस्टिवलला पूर्ण 15 वर्ष पूर्ण झाले, म्हणून ही घोड्याची थीम म्हणून हा फेस्टिवल गेला. पूर्ण घोड्याची थीम आहे, हे बघू शकता. चारी साईडला घोडेच दिसत आहेत, घोडे. माझ्या मागे इतका सुंदर घोडा सफेदवाला की बस रे बस, असं वाटलं की याला चोरून घरीच न्यावं, एवढा सुंदर घोडा होता. ही पण थीम खूप सुंदर होती. डोळा मारणारा घोडा, म्हणजे पूर्ण डिझाईन केली होती त्याला. पुढे आलो आणि हा ब्लॅक युनिकॉर्न जो बघून याच्यावर बसून उडून जाण्याचा विचार आला. पण पुढे जातानाच मला काय दिसलं, हा बघा मॉडेल घोडा, ज्याने काय पोज दिली आहे. हा आणखी एक काचेचा घोडा, ज्याच्यावर खूप सारे डबे, पेटी, गोणे असे लोड केलेले आहे. कुठे चालला आहे घोडा काय माहिती, पण आहे. काचेचा घोडा बघितलाच होता की तितक्यात ही लटकवलेली बाहुली दिसली, जी साडी लावून कोणाला बघत होती काय माहिती, आणि ती पण घोड्यासारखीच होती.